मिस्रातून बोलावली, मीच एफ्राईमास चालवायला शिकवली, मी त्यास आपला कवेत वाढवली आणि मी त्यास बरे केले. पण ते त्यास ठाऊक नाही. मानवी बंधनांनी प्रेमरज्जूंनी मी त्यास ओढली, बैलाच्या गळ्यातले जुते सैल करण्यासारखं मी त्यास झालो. त्यास मी ममतेने खाऊ घातले. सिखाया अपने पापा, कंधे पे उठा के अपनी नजर से दिखाया ये जहां पापा. सामर्थ्य तू मेरा, तू मेरी शान है, वजूद है तू मेरा, मेरे सर पर ताज है. ओ सामर्थ्य तू मेरा, तू मेरी शान है, वजूद है तू मेरा, मेरे सर का तू ताज है. मी तुला कसे सोडून देईल? हे इस्रायला, मी तुला कसे बहू देईल? मी तुला आदमासारखे करू काय, सबुईमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्या सुत आला आहे. मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही. मी एफ्राईमाचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही, कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे. मी क्रोधावेशाने येणार नाही. ते परमेश्वरा मागून जाते, तो सिंहासारखा गरजेल. तो गरजेल आणि त्याचे पुत्र पश्चिमेकडून थरथर कापून येतील. मिसर देशातून पक्षी व अशूर देशातून पारवे येतात, तसे ते थरथर कापून येतील व मी त्यास त्यांच्या घरात बसवेन, असे परमेश्वर चीर कर रास्ता बना